Okay, let's student study the centripetal force. The centripetal force बद्दल याच्या अगोदर सुद्धा आपण डेफिनेशन वगैरे बघितलेले आहे. The centripetal force, a force directed toward the center and along the radius, acting on a particle performing circular motion is called centripetal force. Okay, जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवरती एक्झर्ट होणारा फोर्स की ज्याची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड द सेंटर असते आणि अलॉंग द रेडियस. जसं डायग्राममध्ये शो केलं आहे की सेंटिमीटर फोर्सची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड द सेंटर ओ दाखवलेली आहे आणि हा ओ पी बार जो आहे तो आहे रेडियस फॅक्टर. सो ओ पी इज अ रेडियस आणि म्हणून अलॉंग द रेडियस ही डायरेक्शन जी आहे ती सेंटिमीटर फोर्सची आपण शो केली आहे किंवा त्याची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड द सेंटर असते. ओके, सो ड्यू टू दिस फोर्स सेंटिपिटल ॲक्सलेशन इज टुवर्ड द सेंटर. ओके, आता हा जो पार्ट आहे तो डायनॅमिक्स आहे, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये, बिकॉज डायनॅमिक्स इज द ब्रँच वी स्टडी द कॉज ऑफ मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा हा जो फोर्स आहे तो आहे सेंटिपिटल फोर्स. म्हणजे बिकॉज ऑफ द सेंटिपिटल फोर्स द सर्क्युलर मोशन इज अ पॉसिबल. ओके, याची मॅग्निट्यूड जर ऑप्टेन करायची असेल तर जो पार्टिकल यू सी एम परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि त्या पार्टिकलची पोझिशन पी असेल आणि त्याचं मास जर समजा एम असेल तर या पार्टिकलचं जे सेंटिपिटल ॲक्सलरेशन आहे ज्याला आपण डिनोट केलं ए सी पीला. ओके, हे असेल टुवर्ड द सेंटर आणि म्हणून बाय युजिंग द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मॅग्निट्यूड ऑफ द सेंटिपिटल फोर्स इज इक्वल्स टू मास ऑफ द पार्टिकल इनटू सेंटिपिटल ॲक्सलरेशन. ओके, आणि म्हणून सेंटिपिटल फोर्स इक्वल्स टू मास इंटू सेंटिपिटल ॲक्सलेशन आणि याचे तीन फॉर्म जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येतात. दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही इंटू ओमेगा. ओके, ऑल्सो इन दॅट की ओमेगा इक्वल्स टू 2πn आणि म्हणून हा सेंटिपिटल फोर्स आपल्याला लिहिता येतो 4π स्क्वेअर एन स्क्वेअर एम इंटू आर. याला जर आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये जर डिनोट करायचं असेल तर व्हेक्टर फॉर्ममध्ये काय लिहिणार आपण की एफ बार इक्वल्स टू ओके, त्याला लिहिणार आपण एफ बार इक्वल्स टू मायनस एम आर बार इंटू ओमेगा स्क्वेअर. तर इथे निगेटिव्ह साईन जे आहे ते काय शो करत आहे की डायरेक्शन ऑफ द सेंटिपिटल फोर्स अँड द रेडियस वेक्टर इज अ अपोजिट. So centripetal force is a resultant of all real forces. So centripetal force is a not types of the real force. Okay, तर आपल्याला माहीत आहे की जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याला लागणारा जो सेंटिपिटल फोर्स आहे तो कोणत्या तरी रिअल फोर्सकडून मिळतो. ओके, दॅट मीन्स इट इज अ रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस. ओके, तर याचं एस आय युनिट लिहिणार आपण न्यूटन, सी जी एस युनिट लिहिणार डायमेन्शन m⁻⁴, l⁻⁴, t⁻². ओके, परत आपण याचे एक्झाम्पलसुद्धा पाहणार आहोत. ओके, सो लेट सी द एक्झाम्पल. So first example, when a vehicle is turned along a horizontal curve road, necessary centripetal force is provided by frictional force between the ground and the tires of vehicles. In mathematical form, that is mv square upon r equals to mu mg. इथं हा जो u जो आहे ओके तर तो आहे म्यू. ओके, म्यू एम जी कन्सिडर करा. सेकंड एक्झाम्पल, स्टोन टाइड टू द स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. द नेसेसरी सेंटिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. मॅथमॅटिकली याला लिहिता येईल आपल्याला टेन्शन टी इक्वल्स टू सेंटिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा टी इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर. थर्ड एक्झाम्पल सांगता येईल, वेन अ प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन ऑर सॅटेलाइट ओके रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, necessary centripetal force is provided by the gravitational force, that is mv square upon r equals to gm1 into m2 upon r. So these are the three example. Okay, तर व्हेरी इझी कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ओके.